हाय, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघू शकताय मटकीला सुंदर असे मोड आलेले आहेत. मी मटकी आदल्या दिवशी सकाळी भिजत ठेवते आणि रात्री त्याला मोड आणायला ठेवते. तर ते छान अशी मटकीची भाजी बनवली मी आणि त्याच्यानंतर त्यांना चपात्या वगैरे बनवून झाल्यानंतर जेवणाचं ताट बनवलं. खरडा आहे, लोणचं आहे, मटकीची भाजी आणि चपाती. तर त्याच्यानंतर मग मी आमरस बनवायला घेतला, कारण 4 दिवस झाले हे मागं लागले होते की आंबे आहेत, 4-5 आंबे आहेत, ते आमरस बनव. तर बघू शकता इथे अशी कीड पण लागली त्या आंब्यामध्ये. त्याच्यामुळे मी कापूनच आंबा कधी पण आमरस बनवते. नाहीतर काही जण पूर्ण आंबा असा चिघळतात आणि मग त्याचा रस काढतात. ते अजिबात मला आवडत नाही. तर अशा पद्धतीने मी आमरस बनवते, बघू शकताय. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर मिक्सरला लावून ॲड केले. आंबा तर ऑलरेडी गोड असतो, त्याच्यामुळे थोडीशी साखर ॲड करायची. काही जणं वेलची पण टाकतात, पण मी वेलची नाही टाकली. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की दूध पण ॲड करतात, पण मी अजिबात दूध ॲड केलेलं नाही आहे. कारण कोणत्याही फळासोबत दूध ॲड करून खायचं नसतं, असं आमच्या डॉक्टरांनी सांगितले. ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. म्हणून दूध अजिबात टाकलेलं नाही. आणि बघू शकता तुम्ही किती छान असं थिकनेस आलं आहे त्या आमरसाला. आणि टेक्स्चरसुद्धा इतकं सुंदर वाटतं आहे ना, आणि चवीला पण तितकाच अप्रतिम झाला होता. सगळ्यांनाच आवडला. त्यानंतर मग मला तो फ्रीजमध्ये ठेवून दिला थंड होण्यासाठी. मला हे जे ब्लाऊज पीस आहे ना, त्याचा आज ब्लाऊज शिवायचा आहे. त्यासाठी मी मेजरमेंट जे पेपर कटिंगचं आहे ना, ते ठेवून घेतले. आणि पीसवर जी रिकामी स्पेस ठेवले त्याच्यामध्ये हात म्हणजे ब्लाऊजसाठी लागणारे हात मी काढणार आहे. ब्लाऊज कट करून झाल्यानंतर मग मी स्वतःसाठी जेवणाचं ताट बनवलं आणि छान असं जेवून घेतलं. आमरस तर अप्रतिम झाला होता, त्यात काय वादच नाही. हे जेवून वगैरे झोपले होते आणि हा संध्याकाळचा टाईम आहे आणि मी ब्लाऊज काय शिवला नाही. मी थोडासा आराम केला. मी म्हटलं दुसऱ्या दिवशी शिवायचं आहे, कारण बरंचसं माझं सामान संपलं होतं शिलाईचं. हे तुम्हाला आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आणि तीच लिस्ट काढलेली. ते आता आम्ही आणायला चाललो आहे संध्याकाळी, बघू शकताय. मग पटकन आम्ही घेतलं सगळं साहित्य. ते छोटंसं दुकान आहे, तिथे होलसेल सगळं मिळतं. मुळे म्हणून आहेत, होलसेल सगळं सामान मिळतं. ते आम्ही घेतलं, बिल वगैरे दिलं आणि मग घरी आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर हे तुम्हाला मी थोडंसं दाखवले काय काय घेतलं आहे ते. आणि कोथिंबीर आणि मिरच्या पण आणलेल्या आहेत. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.